याची रचना आपल्या गुरु द्रोणानं केली आहे. या चक्रव्यूहाचा भेद करण्याचं सामर्थ्य सर्वातच नाहीये. द्रोणाला पाहायचंय की या चक्रव्यूहाचा भेद पुन्हा योद्ध्याचं आगमन होतंय. या जनाची द्रोणाचं काय पाहतोय गुरु? मन्यू प्रणाम करतोय. परमेश्वर तुला सदैव सुखी ठेवे. पण बाळ मन्यू, तुमचा आशीर्वाद मिळाला, आत्मबळ वाढल्याप्रमाणे वाटू लागलं. पण शासनकीत वदनानं आमच्या जवळ पाहतात याला याला कारण कारण आहे रे बाळ. कोणतं? बाळ, या रणभूमीवर युद्ध संग्राम सुरू झाला. हो, बाळ मन्यू, या रणभूमीवर यांच्या पूर्वी आपली भेट झाली, युद्धही झालं. हो. पण आज तुला पाहतात मन साशंकित का झालंय? का? अभेद्य चक्रव्यूहाची रचना झाली. हा, आणि असं असताना तू इथं? यालाही कारण आहे. कारण माझी पितृदेवता नवात सारे पांडव कौरव मिळून महाभारत युद्ध सुरू आहे. आणि यावेळी तुमच्या मार्गदर्शनाखाली चक्रव्यूह रचित करण्यात आलं. आणि या चक्रव्यूहाचा भेद करण्यासाठी विद्याबद्दल तुला स्वाभिमान अभिमान जागृत करून पार्थपुत्र मन्यू आपल्या नेत्रासमोर उभा आहे. बाळ, धन्यवाद. अरे तुला धन्यवाद हा देईनच, पण त्यापेक्षा माझा शिष्य धनुर्धारी पार्थ, त्याला धन्यवाद. कारण तुझ्या सारखा पुत्र जन्माला येण्यासारखं भाग्य दुसरं कोणतं आहे? हा, चक्रव्यूह म्हणजे कोणी सामान्य गोष्ट नव्हे. चक्रव्यूहाचा भेद करण्याचं सामर्थ्य हा. या भूतलावर हाताच्या बोटावर मोजण्या एवढेच योग्य आहे. मग असं असताना काय? तू या चक्रव्यूहाचा भेद नाही करू शकत. आजोबा, ही चांगली असता विचार आपल्या असतात आहे. मनात संभ्रम निर्माण झाला. या चक्रव्यूहात मी प्रवेश केलाय. हा मंडलाकार फिरणारे चक्रव्यूह, आणि या विवाहात मी प्रवेश केलाय. मी याचा भेद करू शकत नाही. पण आपला गैरसमज आहे. कारण याची कला मी उदरात असतानाच अवगत केलेली आहे. आई म्हणाला, हो, ही विद्या तर या गुरु द्रोणानं तुला दिली नाही. मुळीच नाही. आणि ही विद्या हा, मातेच्या उदरात हो, बोलण्याचा आशय. एकच तुमच्या संभ्रमाचं निर्मूलन करतोय. केवळ माझी माता माझ्या मामांबरोबर राहत असताना विरंगुळा व्हावा म्हणून रात्रात चक्रव्यूहाचं भेदन कसं करावं हे कथित करत होते. आणि त्यावेळी मी माझ्या मातेच्या उदरात होतो. आणि तो सारा वृत्तांत आम्ही ऐकलंय. आता त्याच स्वाभिमानाबद्दल चक्रव्यूहाचा भेद करण्यासाठी मृत्यूपर्यंत आलंय. मातेच्या उदरात विश्वाचा परमेश्वर तुझा मामा, हो, त्यानं जी गोष्ट कथित केली म्हणजे चक्रव्यूहाचा भेद, याच्यावर माझाही नक्की विश्वास. कारण तो अविश्वास मी नाही ठेवू शकत. नक्कीच. आणि म्हणून या चक्रव्यूहाचा भेद करावा तुझा आगमन झालंय. होय, पण चक्रव्यूहाचा भेद करण्यासाठी तू या गुरु द्रोणाकडे हत्या आता मागतोय. हो, तुझी इच्छा तू किती सांगितलं तर नाही याचं कारण. काय? चक्रव्यूहाचा भेद करणं त्यापेक्षा चक्रव्यूहातून बाहेर येणं फार कठीण असंभवित आहे. माझ्या अंगी पराक्रम आहे. ज्यात या चक्रव्यूहात प्रवेश केलाय, पराक्रमाच्या जोरावर या चक्रव्यूहाच्या बाहेर सुद्धा जाईन. नाही म्हणू काय? किती अट्टास कर, हा, पण तुझ्या बाबतीत असणारी आत्मीयता द्रोणा जाई तू द्रोणा. आजोबा, कारण मी सर्व जाणतोय काय आहे ते जाणूनच हा निर्णय द्रोण घे. आजोबा, यावेळी ही वेळ पांडव पक्षाला विजय संपादन करून देण्याची आहे. यात कदाचित मेलो तर केवळ विश्व म्हणेन वीर बापाचा वीर पुत्र मेला. वीर या संज्ञेला प्राप्त ठरेल. इतिहासात माझं नाव सुवर्णाक्षरात रेखाटलं जाईल. याच्यासाठी आज्ञा असावी. नाही भान, काय? नाही तुला या चक्रव्यूहात नाही प्रवेश देऊ शकत. म्हणजे आजोबा मला तुम्ही आज्ञा देणार नाही? नाही माझ्याजवळ हट्ट धरला हा, तरी तुझ्याकडे असणारी आत्मीयता नाही दूर होऊ शकत. म्हणजे
हा? तो बाळ बंद मागायला. यावेळी नाती आवाज आणता आहात आणि त्या नाताच्या आवाजावर तुमची माया ममता वात्सल्य तुम्हाला आज दुःखित करते. पण जर का माझी इच्छा पूर्ण केली नसाल, इच्छा भंगाचं पद पासून काय केलंस? इच्छा अपुरी राहिली तर इच्छा भंगाचा महादोषाचा वाटेकरी गुरुद्रोह होय. नाही तो दोन दोषी होणार. काय हा देईन तुला आज्ञा, पण त्याही बरोबर एक माझी अट आहे. अशी कोणती अट? इथं मी अगोदर तुझी प्रचिती घेईन. नक्कीच. समजा त्या प्रचितीत उतरला हा, नक्की प्रवेश. नक्की. जर उतरला नसेल तर तुला माघारी जावं मग लागेल. कसं असताना तुम्ही म्हणतात मी जर का उतराई झालं नसेल जरूर माघारी जाईल. पण जर का या परीक्षेत मी उतराई झालो तर आपण सकुशल मला आज्ञा द्यावी. नक्की मिळू शकते. हा. पण अगोदर या द्रोहासमोर हे तुला तुझं सामर्थ्य दाखवावं नक्कीच. लागेल. चाकरमान्यांच्या प्रेमासाठी रंगला दशावतार. चाकरमान्यांच्या या प्रेमासाठी, चाकरमान्यांच्या प्रेमासाठी, चाकरमान्यांच्या प्रेमासाठी रंगला दशावतार. ऋत्विक प्रणव जीवलग मुझे आयोजन केले महान. ऋत्विक प्रणव जीवलग मुझे आयोजन केले महान. चाकरमान्यांच्या या प्रेमासाठी रंगला दशावतार. चाकरमान्यांच्या प्रेमासाठी रंगला दशावतार. ऋत्विक प्रणव जीवलग मुझे आयोजन केले महान. ऋत्विक प्रणव जीवलग मुझे आयोजन केले महान. आहा, संयुक्त नाट्य पुष्प फुलवण्या रसिक वाढविशान. संयुक्त नाट्य पुष्प फुलवण्या रसिक वाढविशान. कलाकारांच्या कलेने वाढे कोकण भूमीचा मान. कलाकारांच्या कलेने वाढे कोकण भूमीचा मान. आशिष मिळू दे रसिक जनांचा नमितो चरणावर. आशिष मिळू दे रसिक जनांचा नमितो चरणावर. ऋत्विक प्रणव जीवलग मुझे आयोजन केले महान. जरी आता तुम्ही नात्यानं माझे आजोबा असलात तरी सुद्धा रण मैदानावर नात्या गोत्यांचा विचार करता येत नाही. तरी सुद्धा मी माझा मेधा आणि मर्यादेचं उल्लंघन करणार नाही का? माझ्या बापाची आणि काकाची शिकवण आहे. ज्येष्ठांचा आदर सदाचित राखण्यासाठी पंचभराची रचना करून नमस्कार करतो. नमस्कारासाठी सोडलेले पातबाण पुष्प रूपानं गुरु द्रोणाच्या चरणी रुजू झाले. हा. मग हे बाळ रुजू झालेले ते पुष्प बाण तुला आशीर्वाद देण्यासाठी दशमनानं हा गुरु द्रोण तुला आशीर्वाद देतोय. विजयी होशील. आता काय झालं? शोभलास, खरा वीरपुत्र शोभलास. तुझी घेतलेली प्रचिती त्या प्रचितीत गुरु द्रोणाचा पूर्ण विश्वास झाला आणि सांगलेल्या शब्दाप्रमाणे बाळ हा. या चक्रव्यूहात तुला प्रवेश नक्की गुरु द्रोण देतोय. खुशाल या चक्रव्यूहाचा भेद करण्यासाठी जा. आजोबा का थांबला? पुन्हा माघारी? जाणारा गुरु द्रोण पुन्हा माग फिरला रे. तो का माग फिरला याला एकच कारण आहे. कोणतं? जाता जाता या म्हाताऱ्याच्या मुखातून निघणारे फक्त शब्द आहेत. कोणते? आणि ते जर माझे शब्द तू ऐकलेस बाळ या जगात कुणीच तुला पराभूत करू शकणार नाही. नक्की आचरण करेन. चक्रव्यूहाचा भेद करण्यासाठी प्रवेश करणारा बाळ म्हणून हा. असं तर निकरानं तू युद्ध केलंस हा. तर माझा शब्द आहे बाळ जीत तुझीच आहे. पण जाता जाता आतड्याला पीळ देऊन
बोलणारे शब्द मात्र विसरू नको. कोणते? चक्रव्याहात प्रवेश करत असताना चक्रव्याहात असणारी चांडाळ चौकडी धर्मानं वागणारी नाहीये. नक्की पण फक्त एकच ध्यानी ठेव, काय ते? त्या चांडाळ चौकडीच्या शब्दाला बळी पडू नको. मुळीच नाही. असंच निकरानं युद्ध केलं तर विजय तुझा. नक्की. पण त्या कपटी लांडग्याच्या शब्दाला जर बळी पडला हा